नमस्कार मंडळी. आपण जग बदलायच्या गप्पा मारतो, पण कधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला आहे? संत आपल्याला नेमकं इथंच जागे करतात. आज 14 एप्रिल. आजच्या दिवसाचं श्री गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आपल्याला एक खूप मोठा धडा देऊन जातं. महाराज म्हणतात की संसारात असो किंवा परमार्थात, वाईट माणसाच्या संगतीपेक्षा विषयी माणसाची संगत जास्त घातक असते. कारण संगतीचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. आपण जशा विचारांच्या लोकात वावरतो तसेच आपले विचार बनू लागतात. म्हणून नेहमी चांगल्या विचारांच्या माणसांची संगत धरा. आपल्यापैकी बहुतेक जण एक मोठी चूक करतात, ती म्हणजे स्वतःला सुधारण्याऐवजी जगाला सुधारायला निघतो. महाराज सांगतात की चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरून ओळखावे. जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल घडवतो तेव्हा जग पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. अनेकांना वाटतं की जगात संत उरलेच नाहीत, पण संतांना ओळखण्यासाठी आपल्या मनात भगवंताबद्दल थोडं तरी प्रेम असायला हवं. आपण आपल्या ध्येयाचा विसर पडलेले असतो, चुकीच्या वाटेवर चालत असतो. तेव्हा संतच आपल्याला हाक मारून सांगतात की अरे तू वाट चुकलास. आपली पाठ जिथे होती तिथे तोंड करून जेव्हा आपण पुन्हा चालू लागतो तेव्हाच आपण योग्य स्थळी पोहोचतो. महाराजांनी एक अतिशय मार्मिक गोष्ट सांगितली आहे. विद्वानांमध्ये आणि संतांमध्ये काय फरक असतो? विद्वान या कल्पनेने सत्याचे वर्णन करतो, संत मात्र स्वानुभवाने आणि निश्चयाने ते सत्य सांगतात. महाराज म्हणतात संतांनी लिहिलेले ग्रंथ आपण वाचतो खरे, पण जर ते आचरणात आणले नाहीत तर त्या वाचनाचा उपयोग शून्य आहे. केवळ वाचून चालणार नाही, तर त्याचं मनन झालंच पाहिजे. प्रवचनाच्या शेवटी महाराज एक मोलाचा मंत्र देतात. संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे खरी संतसेवा होय. जर आपल्याला जीवनात खरोखर सुखी व्हायचं असेल तर संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपली वृत्ती तशी बनविण्याचा प्रयत्न करूया. लक्षात ठेवा, ग्रंथ वाचल्याने माहिती मिळते, पण ग्रंथ आचरणात आणल्याने जीवन बदलते. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.